ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार. स्वामी विवेकानंदांच्या सहवासात हे जे पुस्तक आहे यावर आपण चिंतन करत आहोत. हे पुस्तक का महत्त्वाचं आहे? कारण यामध्ये शिष्य प्रश्न विचारतो आणि स्वामीजी उत्तरं देतात. आणि प्रश्नोत्तर केव्हाही खूप प्रेरणा देणारं असते, कारण उत्तराद्वारे मनातले विचार बाहेर प्रगट होतात. आणि बघा, हा प्रश्न विचारणारा गृहस्थ भक्त आहे. शरदचंद्र चक्रवर्ती गृहस्थ होते. जसं आपण वचनामृत वाचतो, श्री रामकृष्ण वचनामृत, त्यामध्ये बरेच प्रश्न मास्टर महाशयांनी विचारलेले आहेत किंवा गृहस्थ भक्तांनी विचारलेले आहेत आणि भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना उत्तरं दिलेली आहेत. यामध्ये सुद्धा एक गृहस्थ भक्त शरदचंद्र चक्रवर्ती हा प्रश्न विचारतो आणि स्वामीजी त्याला उत्तरं देतात. म्हणजे आपण असं म्हणू नये की फार अवघड आहे. आता जर शरदचंद्र चक्रवर्ती गृहस्थ होते, त्यांना स्वामीजी ह्या गोष्टी करायला सांगतात, म्हणजे त्यांना पण माहिती आहे की गृहस्थांना काही मर्यादा आहे, तरीसुद्धा ते गृहस्थांकडून खूप काही अपेक्षा ठेवतात. स्वामीजी दार्जिलिंगला गेलेले आहे, तिथे विश्रांतीसाठी गेलेले आहेत. आणि शरदचंद्र चक्रवर्ती हे नागमाशाचे निस्सीम भक्त आहे. तर एकदा त्यांनी नागमाशांना विनंती केली की मला तुम्ही दीक्षा द्या, मला तुमच्याकडून दीक्षा घ्यायची आहे. ते त्यांची खूप सेवा करायचे. तेव्हा नागमहाशय म्हणाले की मी दीक्षा देण्याच्या लायकीचा नाही, फक्त स्वामी विवेकानंदच दीक्षा देऊ शकतात आणि तुला त्यांच्याकडूनच दीक्षा मिळणार आहे. आता असं जेव्हा नागमहाशयांनी सांगितलं, तेव्हा शरदचंद्र चक्रवर्तींनी स्वामीजींना पत्र लिहिलं. स्वामीजी होते दार्जिलिंगला विश्रांती करत होते. तिथून स्वामीजींनी उत्तर लिहिलं की जर नागमहाशयांचा जर काही विरोध नसेल तर मला दीक्षा द्यायला तुला काही हरकत नाही. आणि जेव्हा स्वामीजी परत आले, आलमबाजार मठामध्ये आले, तिथे आल्यानंतर शिष्य स्वामीजींकडे गेला आणि स्वामीजींना सांगितलं की स्वामीजी मला तुमच्याकडून दीक्षा घ्यायची आहे, तेव्हा मला तुम्ही तारीख सांगा. आणि स्वामीजींनी त्यांना एक तारीख दिली. आणि जेव्हा हा शिष्य स्वामीजीकडे गेला, दीक्षा होणार होती, पण बघा दीक्षा घेण्यापूर्वी मानसिक तयारी करावी लागते. तेव्हा बरेचदा आपण दीक्षा घेतो आणि दीक्षा घेतल्यानंतर काय करावं, बरेच भक्त विचारतात की आता आमची दीक्षा तर झाली, आता आम्ही पुढे काय करावं. म्हणजे कोणीतरी सांगितलं दीक्षा घ्यायला म्हणून आम्ही दीक्षा घेतली, पण आता पुढे आम्ही काय करायचं, हा प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतो. आणि हे स्वामीजींनी ओळखलं आणि म्हणून स्वामीजी शरदचंद्रांचं मन तयार करत आहे. दीक्षा देण्यापूर्वी त्यांच्या एक मनाची भूमिका तयार करत आहे. तेव्हा इथे स्वामीजी काय म्हणतात बघा, दीक्षा घेतल्यानंतर काय करायचे. आपण 6वा अध्याय बघत आहोत. आता स्वामीजी म्हणतात, नचिकेत्याप्रमाणे हृदयात दृढ श्रद्धा बाणाव. आत्मतत्व जाणून घेण्यासाठी, आत्मोद्धारासाठी, या जन्ममृत्यूचे कोडे सोडविण्यासाठी प्रसंगी नचिकेत्याप्रमाणे यमलोकी प्रवेश कर. मृत्यूच्या मुखात जाण्याने जर सत्यलाभ होणार असेल तर बेधडक मृत्यूच्या मुखात प्रवेश कराव्यास हवा. भय म्हणजेच तर मृत्यू, हे भयच ओलांडून जाव्यास हवे. या क्षणापासूनच भयशून्य हो. जा, आपल्या मोक्षासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी देहत्याग कराव्यास पुढे हो. नुसता हाडामांसांचा हा बोजा वाहत राहून काय साधणार आहे.
ईश्वर लाभासाठी सर्वस्व त्यागाच्या मंत्राची दीक्षा घेऊन दधीची मुनीप्रमाणे परकल्याणार्थ अगदी हाडा मांसाचेही दान कर. म्हणजे बघा, स्वामीजी गृहस्थ भक्ताला उपदेश देत आहे. ते म्हणतात की तू दीक्षा घेत आहे, पण दीक्षा घेण्याचा उद्देश काय आहे? आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. त्यासाठी तुझा आता हा दुसरा जन्म होत आहे. दीक्षा म्हणजे दुसरा जन्म आहे, आध्यात्मिक जन्म आहे. तर बरेचदा आपल्याला हे कळत नाही की आपण मंत्रदीक्षा कशासाठी घेतलेली आहे? ईश्वर लाभ करून घेण्यासाठी घेतलेली आहे. दीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश आहे आत्मसाक्षात्कार किंवा ईश्वर लाभ. आणि आपण हा महत्त्वाचा धडाच विसरून जातो आणि दीक्षेपासून आपल्याला किती फायदे मिळतील हेच आपण बघत असतो. बघा, इथे स्वामीजींनी स्पष्ट केलेलं आहे की दीक्षा काही भौतिक गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी नाही, तर दीक्षा ही आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आहे. आणि त्या प्रयत्नामध्ये प्राण गेला तरी हरकत नाही. बघा, किती मोठं धाडस आहे. स्वामी म्हणतो की नचिकेतासारखा हो, तुला मृत्यूच्या जबड्यात जायची जरी वेळ आली तरी तू घाबरू नकोस, पण ते ज्ञान प्राप्त करून घे. आता या जगामध्ये बघा, लोक किती धाडसी कृत्य करतात. त्याला आपण ॲडव्हेंचर म्हणतो. माउंट एव्हरेस्टवर चढणं, आता तिथे मृत्यूचं भय आहेच ना, कधीही पडून मरू शकतो. समुद्राच्या तळाशी जाऊन शोधणं, अंतरिक्षात जाऊन शोधणं. आता एवढे अचाट कामं करतात, किती धाडस पाहिजे, कोणीही करू शकत नाही. पण लोक एवढं धाडस करतात, ते मृत्यूलाही घाबरत नाही. आता भौतिक गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी जर मनुष्य एवढं धाडस करत असेल, तर सगळ्यात श्रेष्ठ आहे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं. मग इथे कशाला मृत्यूला घाबरायचं? भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी मनुष्य मृत्यूला घाबरत नाही, पण इथे मात्र जेव्हा आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, त्यावेळेस मात्र ते तेवढं धाडस दाखवत नाही. आणि इथे स्वामीजी तेच म्हणतात की आता तू दीक्षा घेणार आहेस, तेव्हा नचिकेतासारखा तुला यमाकडे जरी जायची गरज पडली तरी हरकत नाही, पण मुळीच भीती बाळगू नको. जे होईल ते होईल, पण मी माझ्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेणारच घेणार, कारण त्यापेक्षा श्रेष्ठ असं काही नाहीच आहे. कोणतीही भौतिक गोष्ट त्याशी आत्मज्ञानाशी तुलनाच करू शकत नाही आपण, कारण तो अनंत आनंद आहे, अनंत ज्ञान आहे, अमरत्व आहे. म्हणजे तुम्हाला सर्व श्रेष्ठ प्राप्त होत आहे आणि त्यासाठी मात्र प्रयत्न करायचे नाही, त्यासाठी धाडस दाखवायचे नाही. तेव्हा इथे स्वामीजी म्हणतात की नचिकेतासारखा हो, दृढ विश्वास ठेव की माझ्यामध्ये सामर्थ्य आहे. नचिकेता जर आत्मज्ञान करून घेऊ शकला तर मी का नाही करून घेऊ शकणार? तो तर लहान मुलगा होता, फक्त 11 वर्षाचा. त्यानं कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही, शेवटी मृत्यूकडे गेला. पण मला सत्य जाणून घ्यायचंच आहे, ह्या जन्ममृत्यूच्या पलीकडे जायचं आहे. मनुष्याचं काय होतं मेल्यानंतर, या मृत्यूचं रहस्य काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे बघा, तो छोटासा मुलगा मृत्यूचं रहस्य, जीवनाचं रहस्य जाणून घेण्यासाठी यमराजाकडे जायलासुद्धा घाबरत नाही. आणि आपण मात्र दीक्षा घेतो आणि छोट्या छोट्या गोष्टी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. पण ज्या कारणासाठी दीक्षा घेतलेली आहे त्याकडे आपलं मुळीच लक्ष नसतं. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी, ईश्वर लाभ करून घेण्यासाठी आपण गुरुचा आश्रय घेतलेला आहे, गुरूंनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. आता आपण कसून प्रयत्न करायला पाहिजे, आता मेहनत करायला पाहिजे, आता तपस्या करायला पाहिजे, त्या साधना करायला पाहिजे, कठोरता करायला पाहिजे. ह्या गोष्टी मात्र आपण मुळीच करत नाही. इथे आपण घाबरतो आणि आपल्याला वेळही नसते.
म्हणून स्वामीजी इथे दीक्षा देण्यापूर्वी स्पष्ट करून सांगतात की रे बाबा, हे तुला मी दीक्षा देत आहे याचा उद्देश हा आहे की याच जन्मात तू आत्मसाक्षात्कार करून घेतला पाहिजे, कसलीही भीती न बाळगता. शेवटी प्रयत्न करता करता तुला मृत्यू आला तरी हरकत नाही, पण मुळीच घाबरू नको. हे पहिलं कारण सांगितलेलं आहे. आणि दुसरं काय म्हणते स्वामीजी की ही दीक्षा तू घेत आहे, ह्या हाडामासाच्या पिंजऱ्याला एवढं महत्त्व कशाला देतो आहे? तुला हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे, आता याचा उपयोग काय? याचा जगाच्या कल्याणासाठी उपयोग केला पाहिजे, नुसतं स्वतःचा स्वार्थ बघायचा नाही. बघा स्वामीजी काय म्हणतात, आपल्या मोक्षासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी देहत्याग कराव्यास पुढे हो. नुसता हाडा माणसांचा हा बोजा वाहत राहून काय साधणार आहे? ईश्वरलाभासाठी सर्वस्व त्यागाच्या मंत्राची दीक्षा घेऊन दधीची मुनीप्रमाणे परकल्याणार्थ अगदी हाडा माणसाचेही दान कर. इथे दुसरं स्वामीजी सांगत आहे की आपल्यामध्ये त्यागाची भावना पाहिजे. जे दधीची ऋषींनी इंद्राला वज्र बनवण्यासाठी स्वतःचा मेरुदंड काढून दिला, म्हणजे बघा हाडा मांसाचं सुद्धा दान केलं. या हाडा मांसाच्या पिंजऱ्याला मी करतो, तेव्हा हे जे शरीर लाभलेलं आहे हे जगाच्या कल्याणासाठी आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. तू साधन भजन कर, वाचन कर, स्वाध्याय कर, सगळं कर, पण त्यासोबतच जगाच्या कल्याणासाठी कार्यसुद्धा केलं पाहिजे. नुसतं मी हिमालयात जाऊन बसणार ध्यान लावून ते चालणार नाही. म्हणजे स्वामीजी इथे त्याला म्हणतात की त्यागाची मंत्रदीक्षा, त्यागाची अग्निदीक्षा घे. म्हणजे इथे त्यागाचा महिमा पण स्वामीजी सांगतात की स्वतःला खूप काही समजू नको. हे शरीर तुला कशासाठी मिळालेलं आहे? इतरांच्या सेवेसाठी. तेव्हा मनामध्ये कुठेतरी त्यागाची भावना पाहिजे. नाहीतर मनुष्य जर स्वार्थी असेल, उपयोग काय? दीक्षा घेतलेली आहे पण स्वार्थ काही जात नाही, आसक्ती जात नाही, लोकांची सेवा करण्याची इच्छा नाही, साधन भजनही करत नाही आणि म्हणते की मी दीक्षा घेतलेली आहे. म्हणून दीक्षा घेण्यापूर्वी स्वामीजी आपल्या शिष्याचं मन कशाप्रकारे घडवत आहे बघा. कारण हे सगळं फक्त शिष्यासाठी नाही, आपल्यासाठी पण आहे. आपण दीक्षा घेतलेली आहे, आपल्याला नियमितपणे साधना केली पाहिजे, कठोर प्रयत्न केले पाहिजे, आणि एवढंच नव्हे तर आपली संसारावरची आसक्ती कमी केली पाहिजे. जेवढी शक्य होईल तेवढी इतरांची सेवा केली पाहिजे, जेवढं होईल तेवढा दानधर्म केला पाहिजे, मी आणि माझं सोडलं पाहिजे. म्हणजे तिथे जर वैराग्य नसेल तर तुमच्या अभ्यासाला उपयोग काय? तुम्ही अभ्यास पण करा, पण वैराग्य पण पाहिजे, तुमच्यामध्ये त्यागाची भावना पण पाहिजे. या दोन्ही गोष्टी पाहिजे, तर मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जाऊ शकतो. म्हणून स्वामीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे, दीक्षा देण्यापूर्वीच सांगितले आहे की बघ, तुला मी दीक्षा देतो, पण आता तुझ्या मनाची तयारी कर. मी जो काही मंत्र देत आहे त्या मंत्राद्वारे तू आत्मज्ञान लाभ करून घे. तुला आता ब्रह्मज्ञानी गुरु मिळालेला आहे, आता आत्मज्ञान प्राप्त करून घे. कशाचीही भीती बाळगू नको. काय होईल? जास्तीत जास्त होईल तर प्रयत्नामध्ये मृत्यू येईल, मग डू आर डाई, मेला तरी हरकत नाही, पण थोडाही मागे सरकू नको. कारण स्वतःवर दृढ विश्वास ठेव, मागे वळून बघू नको. पूर्ण विश्वास ठेव की मला शक्य आहे, मी करून दाखवणारच. असा स्वतःवर तर विश्वास पाहिजे ना. मला जमणार नाही, मला कसं काय जमणार, एवढं फार कठीण आहे. आता गृहस्थसुद्धा जमू शकते. स्वामीजी म्हणतात की तुला पण जमू शकते. जरा मनाचा जोर वाढव आणि ही सगळी जे काही दुर्बलता आहे किंवा जे भय आहे सगळं सोडून दे, आणि जो काही वेळ मिळेल त्यामध्ये इतरांची सेवा कर. साधना होत नसेल तर सेवा कर, दानधर्म कर, त्यागाची भावना ठेव. या दोन्ही गोष्टी स्वामीजींनी दीक्षा देण्यापूर्वीच सांगितलेल्या आहे. आता दीक्षेचा कार्यक्रम आटोपलेला आहे. स्वामीजींनी शिष्याच्या डोळ्यामध्ये बघितलं, त्याला
अनुभूती आली, भाव समाधी लागली आणि त्याचं जीवन कृतार्थ झालं. नंतर जेवण झाल्यानंतर स्वामीजींनी थोडी विश्रांती घेतली आणि शिष्य पुन्हा तिथे स्वामीजीकडे गेला आणि आता पुन्हा प्रश्न विचारू लागला. आता काय प्रश्न विचारतो आहे शिष्य बघा. शिष्य म्हणतो, महाराज, पापपुण्याची भावना कुठून उत्पन्न झाली? बघा किती सुंदर प्रश्न विचारलेला आहे. कारण ह्या जगामध्ये पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म, चांगलं आणि वाईट हे सगळं आहे. तर हा म्हणतो की ही पापपुण्याची भावना कशी मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न झाली? आणि आता त्या प्रश्नाला स्वामीजी उत्तर देतात. स्वामीजी, बहुत्व बोधातूनच या साऱ्या गोष्टींचा उगम होत असतो. माणूस जितका एकत्वाकडे जातो तितकी त्याची जिच्यापासून धर्माधर्म, पापपुण्य इत्यादी द्वंद्वभाव उत्पन्न होतात ती मी तूपणाची जाणीव कमी होते. माझ्यापासून अमुक एक गोष्ट भिन्न आहे ही भावना मनात येताच इतर साऱ्या द्वंद्वभावांचा उद्भव व विकास होतो आणि एकत्वाच्या संपूर्ण अनुभूतीत माणसाच्या शोक, मोह वगैरेंचा समूळ नाश होतो. तत्र को मोह क शोकः एकत्वम अनुपश्यतः. एकत्वाच्या संपूर्ण जाणीवेने मनुष्यात शोकमोहादिकांना जागाच राहत नाही. म्हणजे हे जे पापपुण्याची भावना मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होते, कशामुळे होते? द्वैतामुळे होते. जेव्हा दोन असतात तेव्हाच भीती असते. हा दुसरा मला, हा कोणीतरी आहे तो मला मारेल, मग मी माझं रक्षण केलं पाहिजे. जे स्वामीजी काय म्हणतात की या जगामध्ये हे जे बहुत्वाची भावना आहे, हे वेगवेगळेपणा जो दिसतो आहे, यामुळे पापपुण्याचा विचार मनामध्ये येतो. पण जसा जसा मनुष्य एकत्वाकडे जातो मग धर्म, अधर्म, पाप, पुण्य काहीही राहत नाही. का राहत नाही? कारण हे आपल्याला जे दिसतं हे इंद्रियाच्या माध्यमातून, मनाच्या माध्यमातून दिसत असतं. याच्या मागचं सत्य आपल्याला दिसत नाही, कारण आपण अज्ञानी आहोत. अज्ञानी असल्यामुळे आपल्याला हे बहुत्वच दिसणार आहे. ह्या जगामध्ये आपल्याला विभिन्नताच दिसते. एक काळा आहे, एक गोरा आहे, एक चांगला आहे, वाईट आहे, पशु आहे, पक्षी आहे, मनुष्य आहे. ह्या ज्या विविधता ह्या जगामध्ये आहे, आपण ह्याच बघत असतो. कारण आपण इंद्रियाच्या, मनाच्या माध्यमातून बघत असतो. पण हे आपण जे बघतो ते खरं आहे का? शास्त्र म्हणतात की ते खरं नाही. तुम्ही ही जी काही विविधता बघता, हे बहुत्व बघता, या अनेक गोष्टी जगामध्ये बघता, हे तुम्ही अज्ञानामुळे बघता आहात. इथे दोन असं काही नाहीच. एकमेव अद्वितीयम आहे, ते फक्त एकच आहे. आणि तुम्ही जे बघता तो तुमचा भ्रम आहे, ते खरं नाही आहे. तुम्हाला वाटतं की इथे सगळं वेगवेगळं आहे, पण नाही, वेगवेगळं नाही आहे. दिसतात. जसा साखर आहे, आता साखरेचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ करा. तुम्ही एखादा हत्ती केला, एखादा उंदीर केला, एखादी मांजर केली, तुम्ही साखरेचे कितीही प्राणी करा, ते प्राणी वेगवेगळे दिसतात. हा उंदीर आहे, हा मांजर आहे, हा हत्ती आहे, हा घोडा आहे, पण आहे सगळं काय? सगळी साखरच आहे ना. त्याचे आकार वेगवेगळे असले तरी आहे साखरच. शेवटी खाल्ल्यानंतर गोडच लागणार आहे. दिसतात वेगवेगळे नामरूप, पण सगळ्यामध्ये साखर एकच आहे. ती काही वेगळी आहे का? तशा प्रकारे मनुष्याचे नामरूप वेगवेगळे दिसतात. इथे भिन्नता दिसते. मृत्यू सह मृत्यू आपनोती यह यह नानेव पश्यती. कठोपनिषद म्हणतो की जो मनुष्य ह्या जगामध्ये नानात्व बघतो, बहुत्व बघतो, त्याला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पडावं लागतं. मृत्यू सह मृत्यू आपनोती य इह नानेव पश्यती. तो पुन्हा जन्मतो, पुन्हा मरतो. जो इथे नानात्व बघतो, बहुत्व बघतो,
वेगवेगळेपणा बघतो आणि आपण ह्या जगामध्ये विभिन्नता बघत असतो. पण हे कशामुळे? अज्ञानामुळे. जेव्हा आपण आध्यात्मिक साधना करतो, आध्यात्मिक प्रगती करतो, तेव्हा आपल्याला दिसायला लागतं की सगळं एकामध्येच मेल्ट होत आहे. आता मी आणि तू हा भाव राहत नाही. सगळं काही मीच होऊन जातं. ह्या जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. आता समजा ह्या पृथ्वीवर जर मी एकटाच असेल तर मी कोणाचा द्वेष करणार? मी कोणाचा भेद करणार? मी कशाची अपेक्षा करणार? ही सगळी पृथ्वी माझीच आहे. मला हे पाहिजे की इकडची जमीन पाहिजे, ही सगळी जमीन माझीच आहे. मीच एकटा या पृथ्वीवर आहे. तर मला कोणाशी विरोधी करायची गरज नाही, कुणाचा मत्सरी करायची गरज नाही, कुणाशी भांडायचीही गरज नाही, कशाची अपेक्षाही करायची गरज नाही. कारण सगळं जे काय आहे ते माझंच आहे. कारण मी एकटाच आहे. हा बोध जेव्हा मनुष्यामध्ये जागृत होतो की अरे सगळ्यामध्ये तर मीच आहे. ही शरीरं ही नामरूपं वेगवेगळी असली तरी मी तर आत्मा आहे आणि मी तर आत्मरूपानं सगळ्यामध्ये आहे. मग मी द्वेष कुणाचा करायचा? इतरांचा द्वेष करणं म्हणजे माझाच द्वेष करणं आहे. कारण मीच आहे, माझ्याशिवाय काही नाहीच आहे. हे नामरूपं काढून टाका, ते एकच चैतन्य आहे आणि सगळीकडे ओतप्रोत भरलेलं आहे. ही एकत्वाची भावना जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये जागी होते तेव्हा त्याला मग पाप पुण्य, चांगलं वाईट, धर्म अधर्म ह्या गोष्टी काहीही दिसत नाही. हे याचं सगळं जे अस्तित्व आहे ते भौतिक जगामध्येच आहे. त्याला खरं अस्तित्व नाही आहे, ते व्यावहारिक आहे, आध्यात्मिक नाही. त्याच्यामुळे स्वामीजी म्हणतात की ही जी पापपुण्याची भावना येते मनामध्ये, जी उत्पन्न होते ती ह्या द्वैतामुळे होते की वेगवेगळं आहे, हा माझ्यापासून वेगळा आहे. आता इथे द्वैत आलं म्हणून मी त्याचा द्वेष करतो. मी वेगळा, हा वेगळा, म्हणून माझ्या मनात त्याच्याविषयी राग येतो. म्हणजे हे सगळ्या गोष्टी कशामुळे होतात? म्हणून मी त्याला त्रास देतो, कारण मला सगळं मिळालं पाहिजे. तो म्हणतो की नाही मला पाहिजे, हा म्हणतो मला पाहिजे. त्या सगळी पृथ्वीच माझी आहे, विश्वब्रह्मांडच माझं आहे. हे इकडचं मला पाहिजे, तिकडचं मला पाहिजे, असं कशाला? भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की देव दोनदा हसतो. जेव्हा दोन भाऊ आपसामध्ये भांडणं करतात आणि एक भाऊ म्हणतो की इकडली जमीन माझी आहे आणि तिकडली तुझी आहे, तेव्हा भगवंत हसतात. ते म्हणतात की अरे बाबांनो, सगळं विश्वब्रह्मांड माझं आहे. ही सगळी पृथ्वी मी निर्माण केलेली आहे आणि तुम्ही म्हणता की इकडचा भाग माझा आणि तिकडचा भाग माझा तुझा. तुम्ही असे आपसामध्ये भांडणं करता. तेव्हा देवाला हसू येतं. म्हणजे आहे सगळं भगवंताचंच, पण बघा मनुष्य कसा आपसामध्ये भांडत असतो. ह्या कशामुळे? मी आणि तू हा बोध असल्यामुळे. जर हा बोध जर नसता, अरे बाबा सगळं तुझंच आहे, घेऊन टाक, तुला काय पाहिजे, तुला जे पाहिजे ते घेऊन टाक, मला काही नको, मला कशाची गरज नाही, मी तर काही घेऊन जाणार नाही, मग तिथे प्रश्नच येत नाही, मग भांडण्याचा प्रश्नच येत नाही. पण इथे मी आणि तू हा जो भेद आहे त्यामुळे ही पापपुण्याची भावना येते. आणि स्वामीजी म्हणतात की हेच मुख्य कारण आहे. आणि जेव्हा मनुष्य एकत्वाकडे जातो, जेव्हा तो एकत्व प्राप्त करून घेतो, तेव्हा मग शोक आणि ताप आणि दुःख ह्या सगळ्या गोष्टी राहणारच नाही. शोक कोणासाठी करणार? एकच आहे. कोणीच मरत नाही, कोणीच जन्मत नाही. तो आत्मा कायमचा राहणार आहे. हे नामरूपं येतात आणि जातात, कारण या जीवांचं अस्तित्वच तसं आहे. हा जीवांचा स्वभाव, येणं जाणं जीवांचा स्वभाव आहे. पण त्या आत्म्याला काही मृत्यू नाही आहे. तो जसा आहे तसाच राहतो. शरीरं येतात, शरीरं जातात, शरीरं जन्मतात, शरीरं मरतात. पण त्या आत्म्याला काही शोक होण्याचं कारण आहे का? कारण त्याला काहीही झालेलं नाही, त्याच्यामध्ये मुळीच बदल घडलेला नाही. तो बघतो आहे की शरीर गेलं आहे, जाऊ द्या, दुसरं शरीर येईल, कारण तो आत्मा आहे तसाच आहे. जेव्हा ठाकूरांचे पुतणे अक्षय, त्याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ठाकूरांना थोडंसं दुःख झालं, पण नंतर ते हसायला लागले. ते म्हणाले की अरे काहीच झालेलं नाही,
म्यानामधली तलवार निघून गेली आणि म्यान पडलेला आहे खाली. त्या आत्म्याला काही झालं नाही. हे शरीर पडलेलं आहे, तो आत्मा निघून गेला, आत्म्याला काही स्पर्श करू शकलं नाही. म्हणजे ठाकूरांना हा एकत्वाचा बोध होता. म्हणून जरी स्वतःचा पुतण्या वारला तरी ते हसत होते, कारण त्यांना माहिती होते की मृत्यू नाहीच आहे आत्म्याला. हे ज्ञान आहे. हे ज्ञान झाल्यानंतर मनुष्याला शोकही होत नाही आणि मोहही होत नाही. तो सगळ्याच्या पलीकडे जातो. असं आपलं शास्त्र आपल्याला सांगते. तत्र को मोह क शोक एकत्वम अनुपश्यतः. तेव्हा तो सगळीकडे एकत्वच बघतो, त्यामुळे त्याला शोकही होत नाही आणि मोहही होत नाही. अर्जुनाला भगवान हेच तर सांगतात की अरे तू एवढा शोक कशाला करतोच. जे जन्माला आलेले आहे ते मरणारच आहे, आणि मरणार काय आहे, शरीर मरणार आहे, आत्मा थोडा मरणार आहे. मग आत्मा अमर आहे, मग या अमर आत्म्यासाठी तू शोक कशाला करतो. ही शरीरं कितीदा आली कितीदा गेली. म्हणजे बघा, शोक आणि मोह कशामुळे होतो, अज्ञानामुळे होतो. पण जेव्हा मनुष्याला सर्वत्र तो एकच आत्मा दिसतो, तो येतही नाही आणि जातही नाही, जो जन्मती नाही आणि मरतही नाही, मग तशाबद्दल शोक राहिला कुठे, शोकाचं नावच नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात की पाप पुण्याची भावना जगामध्ये आहे, कारण इथे द्वैत आहे, बहुत्व आहे, अनेकत्व आहे, विभिन्नत्व आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे. जोपर्यंत मी आणि तू आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी राहणारच आहे. पण जेव्हा मनुष्याला त्या एकत्वाची अनुभूती होते तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी तिथे राहत नाही, कारण तो नित्यशुद्ध बुद्धमुक्त आत्माच आहे. त्या आत्म्यामध्ये पाप आणि पुण्य कुठं आहे, तो नित्यशुद्धच आहे. त्याला ह्या कोणत्याही गोष्टी स्पर्शच करू शकत नाही. आणि हे जे दिसते ते अनित्य आहे, ते खरं नाही आहे, ते भासमान आहे, हे द्वैत भासमान आहे. हे स्वामीजी सांगतात. पाप म्हणजे काय? आता हा प्रश्नसुद्धा फार महत्त्वाचा आहे की आपण ज्याला पाप पाप म्हणतो, पाप म्हणजे काय, आपण बरेचदा म्हणतो की चोरी करणं पाप आहे, हिंसा करणं पाप आहे, व्यभिचार करणं पाप आहे. अशा बऱ्याचशा आपण पापाच्या व्याख्या देत असतो. इथे स्वामीजी काय म्हणतात बघा. कुठल्याही दुबळेपणाच्या अनुभूतीलाच पाप म्हणतात. विकनेस इज सिन. या दुर्बलतेतूनच द्वेष मत्सराधिकांचा जन्म होतो. म्हणून दुर्बलता पाप होय. दुर्बलता म्हणजे पाप. नित्य ज्योतिस्वरूप आत्मा अंतरी सदैव प्रकाशत आहे, तिकडे लक्षच नाही. हाडा मांसाच्या या विचित्र पिंजऱ्याकडे, या जड शरीरावरच सारे लक्ष केंद्रित करून मी करीत असतात सगळे. हेच आहे सगळ्या प्रकारच्या दुर्बलतेचे मूळ. या मीपणाच्या जाणिवेतून जगाकडे पाहण्याच्या लौकिक दृष्टीचा उदय झाला आहे. परमार्थबोध हा साऱ्या द्वंद्वाच्या अतीत असतो. जेव्हा मी आत्मा आहे हा बोध अंतरी स्थिर होईल तेव्हा तू पाप पुण्य, धर्म अधर्म वगैरे साऱ्या द्वंद्वांच्या पलीकडे निघून जाशील. ठाकूर म्हणत मी मेला की जंजाळ संपला. तर बघा इथे स्वामीजी पाप कशाला म्हणतात. स्वामी की दुर्बलता हेच पाप आहे. आणि दुर्बलता काय आहे, मी शरीर आहे हे समजणं हीच दुर्बलता आहे. म्हणजे आतमध्ये नित्यशुद्ध बुद्धमुक्त आत्मा आहे, सर्व शक्तिमान आत्मा विराजमान आहे, ज्योतिस्वरूप आहे. पण त्याच्याकडे मुळीच लक्ष नाही आणि या शरीराकडेच लक्ष आहे. आणि या शरीराला मी म्हणणं हीच तर दुर्बलता आहे. तर हे सगळं पाप वगैरेची कल्पना आहे ना, ही सगळी अहंकारावरती अवलंबून आहे. जोपर्यंत अहंकार आहे, म्हणजे मी शरीर आहे, हा शरीरबोध आहे, हा शरीराचा देहाचा मनाचा अहंकार आहे, तोपर्यंतच पाप आहे. पण जेव्हा देहबोधच राहत नाही, मी शरीरच राहत नाही, तेव्हा हे सगळे द्वंद्व आपोआपच नष्ट होतात. आणि हे कशामुळे? अज्ञानामुळे. आणि अज्ञान कशामुळे? दुर्बलतेमुळे. आपण स्वतःला इतकं दुर्बल करून टाकलेलं आहे की आपल्या आतमध्ये अनंत शक्तीची खाण पडलेली आहे, पण आपण कधी अंतर्मुख होतच नाही.
आपल्या आतमध्ये काय आहे बघण्याचा प्रयत्न करतच नाही. ह्या शरीराला मी करतो आणि या आमचा अहंकारच तर सगळ्या दुर्बलतेचं कारण आहे. आणि या अहंकाराच्या भावनेतूनच तर सगळे पाप होतात. म्हणजे पापाची जड कुठे आहे? तुम्ही काय करता ही गोष्ट वेगळी, तुम्ही चोरी करता की व्यभिचार करता का ती, पण या पापाचं मूळ कुठे आहे की मी शरीर आहे. आता मी शरीर आहे म्हणून मी चोरी करतो. मी शरीर आहे, मला शरीराचे भोग पाहिजे म्हणून मी पाप करतो. आता मी शरीरच नाही, मग मी शरीरच नाही तर पाप करण्याचा प्रश्नच कुठे आहे? पण मी शरीर आहे ह्या बोधामधूनच पापाची भावना निर्माण होते. कारण मी शरीर म्हटलं की मी मन आहे, मी इंद्रिय आहे आणि मग मला भोग पाहिजे, इंद्रियाचे भोग पाहिजे, मला संपत्ती पाहिजे. म्हणजे मी आणि माझं आलं की नाही? जेव्हा आपण मी म्हणतो शरीराला तेव्हा माझं आलं. मी म्हणजे माझं, मला पाहिजेच काहीतरी. तर मी आणि माझं हा मनुष्याचा अहंकार आहे आणि हा अहंकार खोटा आहे, हा काही खरा नाही. आणि या अहंकारावरच हे सगळं पाप अवलंबून असते. जो मनुष्य स्वतःला शरीर समजतो, जो स्वतःला मन समजतो, तो या शरीराचे मनाचे भोग घेण्यासाठी पाप करत असतो. कारण त्याला सत्य माहिती नसते, आतमध्ये काय आहे याची त्याला जाणीव नसते. त्याच्या आतमध्ये सोनं पडलेलं आहे, त्याचं खरं स्वरूप आत्मस्वरूप आहे, त्याच्याकडे मुळीच लक्ष नाही आणि या हाडा माणसाच्या सांगड्यावरच लक्ष आहे. आणि ह्या शरीराला तृप्त करण्यासाठी तो हे सगळे वाईट कृत्य करत असतो. पण त्याला हे कळत नाही की ते जो काही करतो आहे ते सगळं अनित्य आहे, खोटं आहे, नश्वर आहे, फक्त भासमान आहे. त्यामुळे त्याला काहीही लाभ होणार नाही, उलट आत्म्याची अधोगती होईल, आत्म्याचा विकास होणार नाही, आध्यात्मिक प्रगती होणार नाही. तो आध्यात्मिक प्रगतीमध्ये बाधा निर्माण करतो आहे स्वतःला शरीर समजून. म्हणून ही सगळ्यात मोठी दुर्बलता आहे की मी शरीर आहे, ही दुर्बलता आहे. कशामुळे? अज्ञानामुळे ही दुर्बलता आलेली आहे आपल्यामध्ये. आणि हा अहंकार त्यामुळे वाढलेला आहे आणि अहंकारच पाप आहे. या अहंकाराला समूळ नष्ट करा, पाप वगैरे काही राहणार नाही. जेवढं आपण स्वार्थी असू, जेवढा आपला देहबोध जास्त असेल तेवढे आपल्या हातून जास्त पापं घडतील. जेवढा मी आणि माझं याचा प्रभाव आपल्यावर असेल तेवढे आपण वाईट कृत्य करत राहू. म्हणून स्वामीजींनी व्याख्या दिली आहे, पाप म्हणजे काय? दुर्बलता हेच पाप आहे. आणि दुर्बलता कशामुळे? अज्ञानामुळे दुर्बलता आहे. आणि हा अहंकार शरीराला मी म्हणणं हेच पापाचं मूळ आहे. हे जडापासून काढून टाका. स्वतःला आत्मा समजा, स्वतःला देह समजू नका. मग तुम्ही सगळ्या पापांच्या पलीकडे जाणार. कारण तुमच्यामध्ये पाप नाहीच आहे, हे पाप वरवरचं आहे. तुम्ही तर नित्यशुद्ध बुद्धमुक्त आत्मा आहात. हे ज्ञान नसल्यामुळेच मनुष्य या जगामध्ये पापकर्म आचरण करत असतो. आता इथे स्वामीजी काय म्हणतात की हे सगळं मनावरती अवलंबून आहे. ह्या मनाला नष्ट केलं की झालं. ठाकूर म्हणायचे ना, मागच्या ज्यात आपण बघितलं की भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की मी मेला की जंजाळ संपला. मी मेला की जंजाळ संपला. पण इथे शिष्य म्हणतो की महाराज, मन म्हणजेच तर मी, त्या मनाचाच जर लोप झाला तर मग मीही राहणे शक्य नाही. आता शिष्याला वाटते की हा मन म्हणजे मी आहे, म्हणजे हा आत्मा मनाच्याही पलीकडे आहे. मन तर जड आहे, ह्या जड मनाच्या पलीकडे तो आत्मा आहे. त्या चैतन्यामुळे मन चैतन्यशील झालेलं आहे. हा शिष्य म्हणतो की जर मनच जर मेलं तर मग काहीच राहिलं नाही. पण मन जाणार कसं? तेव्हा मग स्वामीजी समजून सांगतात, आता मी जे सांगितलं ते यथाकाली तुझ्या अनुभवास येईल. कालेन आत्मनि विंदती. श्रवण मनन करता करता कालांतराने या गोष्टींची धारणा होईल आणि तू मनाच्या पलीकडे जाशील.
तेव्हा मग या असल्या प्रश्नांना जागाच राहणार नाही. तू आता हे जे म्हणतो आहे ना की मन गेलं तर मग राहिलं काय, आपलं अस्तित्वच गेलं. पण मी जे सांगितलं आहे ते खरं आहे, मनाला अस्तित्व नाही. तू मी सांगितल्याप्रमाणे श्रवण मनन निधिध्यासन ध्यान वगैरे करत जा. मग योग्य वेळी तुला कळून चुकेल की मन नावाची गोष्ट नाहीच. तू जे मन मन म्हणतो त्याचं अस्तित्वच नाही आहे. मन जेव्हा विकल्पहीन वा वृत्तीहीन होते तेव्हा मनाचा लोप होतो आणि तेव्हाच आत्मसाक्षात्कार होतो. याच अवस्थेचे वर्णन भाष्यकार शंकराचार्यांनी अपरोक्षानुभूती असे केले आहे. म्हणजे मन आपण जे म्हणतो हे मन नष्ट केव्हा होतं? मन म्हणजे काय आहे? मन म्हणजे शेवटी वृत्तीच आहे ना. आणि पतंजली काय म्हणतात? योग चित्त वृत्ती निरोध. तेव्हा ह्या चित्तामधल्या वृत्ती जेव्हा पूर्णपणे शांत होतात, म्हणजे मनामध्ये कोणताही संकल्प विकल्प राहत नाही, विकल्परहित होतं, मनामध्ये विचार मुळीच राहत नाही, अशी अवस्था झाली की मन नष्ट झालं. कारण मनाचं अस्तित्वच तर विचार आहे आणि मन जर विचार शून्य झालं तर मन राहिलं कुठे? म्हणून सांगतो की मन जेव्हा विकल्पहीन व वृत्तीहीन होते तेव्हा मनाचा लोप होतो. मग मन नावाची गोष्ट राहत नाही आणि तेव्हाच आत्मसाक्षात्कार होतो. मन नष्ट झालं की त्याच्यामागे आत्माच आहे. मग तुला कळतं की मी आत्माच आहे. आता जे मी मन आहे म्हणतो, पण ते मन जेव्हा शांत होतं, वृत्ती विरहित होतं, विकल्प विरहित होतं, तेव्हा मन राहत नाही. मन आपोआपच नष्ट होतं आणि मग मनाच्या पलीकडे जे सत्य आहे तेच राहतं आणि त्यालाच म्हटलं आहे आत्मसाक्षात्कार. आता स्वामी म्हणतात की हे किती सोपं आहे की मनाला वृत्तीहीन करणं, मनामध्ये विकल्प येऊ न देणं, संकल्प विकल्प येऊ न देणं म्हणजेच तर मनोनाश आहे. आणि ध्यान धारणा साधन भजन हे सगळं कशासाठी आहे? त्यासाठीच तर आहे. आणि हे एवढं सगळं सोपं आहे, पण मनुष्याला कळत कसं नाही? बघा स्वामीजी त्याची सांगता कशी करतात बघा. स्वामीजी पुढे म्हणाले, ही अगदी साधी सरळ आणि सोपी गोष्ट समजावून देण्यासाठी किती शास्त्रे लिहिली गेली असतील, पण तरी काही लोकांना अजूनही ती उमजत नाही. वरवद आल्हाददायक भासणाऱ्या रुपेरी टिकल्यांवर आणि कामिनीच्या क्षणभंगूर रूपावर लुब्ध होऊन हा दुर्लभ मनुष्यजन्म ते कसा व्यर्थ घालवितात पहा. महामायेचा काय हा विलक्षण प्रभाव, आई जगदंबे. तेव्हा स्वामीजी म्हणतात की बघा किती सोपी गोष्ट आहे, पण या महामायेचा, या जगदंबेचा केवढा प्रभाव की मनुष्य ह्या नश्वर गोष्टीच्या मागे धावतो. तो कामिनी कांचनाच्या मागे धावतो. तो त्याला पैसे आणि काम या दोनच गोष्टी पाहिजे. तेव्हा काम कांचनाच्या मागे धावून तो आपला एवढा मनुष्यजन्म गमावतो. आणि हे कशामुळे होतं? ही महामाया भुरळ पाडते, या सगळ्या जगाला भुरळ पाडते. यमनी महामायार माया, ठाकूर गाणं म्हणायचे की बघा ही महामायार माया कशी आहे की इव्हन ब्रह्मा विष्णूला सुद्धा ते बेहोश करते. मग हा जीव कुठून आला? जीवाची काय दशा? तेव्हा हा जीव या भौतिक गोष्टीमध्येच अडकून पडतो आणि स्वतःचं आत्मस्वरूप जाणून घेत नाही. त्यासाठी कितीतरी ग्रंथ लिहिलेले आहे, पुस्तकं लिहिलेले आहे, साधू संत येतात, अवतार येतात, महापुरुष येतात आणि सगळे मनुष्याला हेच सांगतात की अरे या मनाला निर्वासना कर, या मनाला शांत कर, या मनाला निर्विकल्प कर, या मनामधून सगळ्या संकल्प विकल्प काढून टाक, सगळ्या वृत्ती काढून टाक. हे सगळे शास्त्र मनुष्याला सांगतात, तरी मात्र मनुष्याला ते समजत नाही. म्हणजे एवढं सगळं सोपं असूनसुद्धा मनुष्याला समजत नाही. आता ही सगळी जगदंबेचीच माया, त्याला काय म्हणणार? त्या जगदंबेनं कसं आहे मनुष्याला, या जीवाला या जगात भुलवून ठेवलेलं आहे की त्याच्या अगदी जवळ आहे ते सत्य, पण त्याला कळू देत नाही. याबद्दल स्वामीजींना फार वाईट वाटते.
म्हणजे बघा, ह्या अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे की या अध्यायामध्ये मनुष्य जीवनाचा उद्देश काय, दीक्षा घेण्याचं प्रयोजन काय, ह्या जगामध्ये पाप पुण्य का आहे आणि आपण दुर्बल का आहोत. अज्ञानामुळेच आपण दुर्बल आहोत. आपण स्वतःला देह समजतो म्हणून हीच दुर्बलता आहे आणि या अहंकारामुळेच पापाची वाढ होते. आणि हे तत्त्व अगदी आपल्या जवळ आहे आणि तरीसुद्धा आपल्याला ते कळत नाही, कारण आपण बहुत्वच बघतो. त्यामुळे अगदी आपल्या जवळ जरी हे सत्य आहे, आपल्या आतमध्येच आहे, एवढं जवळ असूनही आपल्याला ते कळत नाही. आणि आपल्या बंधनाचं कारण शेवटी मनच आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः. हे मनच आपल्या बंधनाचं कारण आहे. ह्या मनाची दिशा जेव्हा या जगाकडे असते, जेव्हा या जगातल्या भौतिक गोष्टीकडे ती धावत असते, जेव्हा ही महामाया त्याला जगातल्या गोष्टींमध्ये भुरळ पाडत असते, तेव्हा हेच मन बंधनाचं कारण ठरते. पण जेव्हा ह्या मनामधली जगाविषयीची आसक्ती निघून जाते, त्यामुळे जेव्हा मन शांत होतं, मनामध्ये वृत्ती राहत नाही, तेव्हा ते मन नष्ट होतं आणि तेव्हा मनुष्याला स्वतःच्या स्वरूपाचा अनुभव येतो, त्याला आत्मसाक्षात्कार होतो. ह्या सगळ्या गोष्टी स्वामीजींनी ह्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. पुढल्या वेळेस आपण 7वा अध्याय बघू. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.